आपण पाहत आहे, काल आमची हळद वाळलेली होती, आज आपण तिचा ढोल केलेला आहे आणि साधारणतः हा ढोल जवळपास 40 कट्टे वाळलेली हळद या ढोलमध्ये बसते। तर या ठिकाणी आज आपण हे 40 कट्ट्याचा माल आहे, आता पॉलिश करून तयार झालेला आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळद पॉलिश झाली आहे का नाही, तिचा ढोल योग्य प्रकारे झालेला आहे का नाही हे आपण पाहणार आहोत। पाहता तुम्ही आता या ठिकाणी आता ही कांडी आहे माझ्याकडं, तर ह्याचा या ठिकाणी ढोल उत्कृष्ट प्रकारे आता झालेला आहे। साधारणतः आपण 1 तासभर याला ढोल या ठिकाणी फिरवलेला आहे। तिरुपती किती 1 तास फिरवला नाही, 1 तास। तर साधारणतः ज्यावेळेस आपण कांडीचा ढोल करतोय आणि कांडी योग्य प्रकारे जर वाळलेली असेल तर तिला आपण ढोलमध्ये 1 तास फिरवायला पाहिजे आणि त्या कांडी 1 तास फिरवल्यानंतर तिच्यावर असणारी जी मुळं आहेत, मृत त्वचा आहे, सगळी निघून जाते आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला ही कांडी चकचकीत दिसायला लागते। आणि ती कांडीचा ढोल योग्य प्रकारे झालेला आहे का नाही हे ओळखण्याचं एक शास्त्र आहे। ज्यावेळेस आपण ही कांडी हातात घेतो, हातात घेतल्यानंतर हिला एक कांडी हातात घेतल्यानंतर आपण जर हातात अशी पकडली आणि आपल्या त्वचेला जर ती अशी गुळगुळीत लागली एकदम, तर आपण समजायचं की ते ढोल या ठिकाणी योग्य प्रकारे तिला झालेला आहे। आणि मोडल्यानंतर कटकन असा आवाज येतोय आणि कटकन आवाज आल्यानंतर जो मधला भाग आहे तो एकदम केशरी किंवा गडद पिवळा अशा पद्धतीने दिसायला पाहिजे, म्हणजे जे त्यावरून ते ओळखायचं आपल्याला की ती हळदीचा ढोल योग्य प्रकारे झालेला आहे। आणि दुसरं एक आपल्याला लक्षात येतंय, ज्यावेळेस आपण ही कांडीचा ढोल झालाय का नाही हे ओळखण्यासाठी आपण पाण्यामध्ये टाकू शकतो। पाण्यामध्ये आपण जर टाकलं आणि ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर ते पाणी लगेच पिवळं व्हायला लागलं, लगेच पिवळं झालं, तर समजायचं आता ही ढोल झालेला आहे। आणि दुसरं एक असं पद्धतीने आपल्याला ओळखता येते की ही हळद ज्यावेळेस आपण 2-4 असे ही घेतले आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने हिला हलवू आणि तिचा आवाज जर एकदम असा दगडासारखा जर आला तर म्हणायचं की या ठिकाणी हळदीचा ढोल चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि ही हळद आता साठवण्यायोग्य झालेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हिचं मॉइश्चर 10 असायला पाहिजे, हिचं आता मॉइश्चर एक 10 पेक्षाही कमी झालेला आहे। आता इतकं या ठिकाणी हळद चांगल्या पद्धतीने वाळलेली आहे आणि अशा पद्धतीची जर हळद आपण वाळून व्यवस्थित ठेवली तर किमान वर्षभर कुठल्याही औषध न ठेवता आपण ठेवू शकतो। आणि दुसरी गोष्ट, मंड्याचा ज्यावेळेस आपण ढोल करतो त्यावेळेस मात्र मंड्याला जास्त मुळे असतात आणि मुळा आणि मातीचा थर पण त्यावर शेंगापेक्षा जास्त असतो। तर त्यामुळं त्या मंड्याचा ढोल करत असताना शेंगाचा ढोल आपण जर 1 तास फिरवला तर मंड्याचा ढोल करत असताना आपण किमान 10 मिनिट अगोदर 10 मिनिट जास्त वेळ फिरवायला पाहिजे, म्हणजे मंड्याचा ढोल योग्य प्रकारे होईल। आणि मंड्याचं सुद्धा याच पद्धतीने ओळखायचं की त्याचा ढोल व्यवस्थित झालेला आहे का नाही ते। तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, एवढी माहिती ठीक आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी हळदीविषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ, लागवडीपासून ते पार प्रोसेसिंग पर्यंत, आपण काढणी योग्य होईपर्यंतचे व्हिडिओ आपण या वर्षभरामध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा। धन्यवाद।